तर बघा, आपण बघत आहेत असिस्टंट प्री 2014 पॉलिटी पार्ट 2. आपण डिटेल अनालिसिस करत आहे पॉलिटी राज्यशास्त्र विभागाचे क्वेश्चन. हे पार्ट 2 लेक्चर असेल. पार्ट 1 लेक्चर अगोदर केलेले आहे. तर बघा, पुढील क्वेश्चन बघूया आपण. महाराष्ट्र शासनाने 1984 या वर्षी कशासाठी प्राचार्य पी.बी. पाटील समिती नेमली होती? एक ऑप्शन प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारशीचा अभ्यास करण्यासाठी. 2 ऑप्शन ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय व आर्थिक बाबी संबंधी. 3 ऑप्शन नगर परिषदा व महानगरपालिका यांच्या जकातीविषयी. 4 ऑप्शन जिल्हा परिषदेच्या निवडणूक सुधारणाविषयी. तर बघा, आता हे करंटमध्ये हा एक चॅप्टर न्यूजमध्ये होता, त्यामुळे आपण थोडा डिटेल बघूया. बघा, महाराष्ट्र शासनाने 1984 या वर्षी कशासाठी प्राचार्य पी.बी. पाटील समिती नेमली होती? तर याचं योग्य उत्तर आहे 2 ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय व आर्थिक बाबी संबंधी. तर आपण थोडी डिटेल माहिती बघूया. बघा, आता पी.बी. पाटील कमिटी 1984. तर बघा, आता ही समिती महाराष्ट्रातील पंचायती राज पुनर्विकलन समिती म्हणून ओळखली जाते. तर ही पंचायती राजचं पुनर्विलोकन रिव्ह्यू साठी होती. समितीने जून 1986 मध्ये आपला अहवाल सादर केला. समितीच्या काही शिफारसी: पंचायती राज संस्थांना व्यापक आर्थिक अधिकार द्यावेत. पंचायती राज संस्थेमध्ये अधिकार विभागणी करावी. पंचायती संस्थांची पुनर्रचना करावी. ती कशी करावी? घटक आणि लोकसंख्या: ग्रामपंचायतीसाठी 2000, विकास गटासाठी 1,00,000, जिल्हा परिषदेसाठी 15 ते 20 लाख. मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958, महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती कायदा 1961 याचे एकत्रीकरण करावे. स्थानिक स्वशासन सेवेची निर्मिती करण्यात यावी. सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे न्यूज मध्ये होता आणि गव्हर्नमेंटने ते करण्यात आले, त्यामुळे ते महत्वाचे आहे. बघा, की सरपंचाची निवड थेट जनतेकडून करावी. तर आता म्हणजे गव्हर्नमेंटने तसा GR आणलेला आहे, तसा चेंज करण्यात आले गव्हर्नमेंटने की सरपंचाची निवड थेट जनतेकडून करावी. तर ती पी.बी. पाटील समितीने रिकमेंडेशन दिले होते. लक्षात ठेवा, यावर क्वेश्चन येऊ शकते. हा न्यूजचा हॉट टॉपिक आहे. न्यूजमध्ये हा भाग होता. पंचायत समितीचे सभापती हे जिल्हा परिषदेचे सहयोगी सदस्य असावेत. नगर परिषदेचे अध्यक्ष हे जिल्हा परिषदेचे सहयोगी सदस्य असावेत. अशा पी.बी. पाटील यांच्या रिकमेंडेशन आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पी.बी. पाटील समिती 1984 त्यांनी सरपंचाची निवड थेट जनतेकडून काढावी सांगितलं होतं आणि गव्हर्नमेंटने त्यासाठी रिकमेंडेशन केलेले आहेत आणि गव्हर्नमेंटने तसं चेंज केलेलं आहे. तर पुढील क्वेश्चन बघा, आता 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले? एक ऑप्शन डॉक्टर B.R. आंबेडकर, 2 राजेंद्र प्रसाद, 3 डॉक्टर सुचिता आनंद सिन्हा, 4 पंडित जवाहरलाल नेहरू. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे की 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष हे डॉक्टर सचिंद्र आनंद सिन्हा. 3 ऑप्शन बरोबर आहे. हे तात्पुरते अध्यक्ष होते सचिंद्र आनंद सिन्हा. आता आपण थोडी डिटेल बघूया. तर बघा, 9 डिसेंबर 1946 पहिली बैठक झाली होती संविधान सभेची, कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीची. CA लक्षात ठेवूया, कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीसाठी. घटना समितीच्या पहिल्या बैठकीत फ्रेंच पद्धतीनुसार, आता फ्रेंच पद्धत काय होती की जी ओल्डेस्ट मेंबर असेल तो चेअर करेल, तो अध्यक्ष बनेल. फ्रेंच पद्धतीनुसार डॉक्टर सचित्र आनंद सिन्हा यांचे तात्पुरते अध्यक्ष प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती करण्यात आली. कधी? 9 डिसेंबर 1946. आता बघा, आनंद सिन्हा आणि सत्येंद्र प्रसाद सिन्हा वेगवेगळे व्यक्ती आहेत. लक्षात ठेवा, कारण त्यामध्ये गफलत होऊ शकते, डाऊट होऊ शकते. आपण थोडे डिटेल बघूया. सचिंद्र आनंद सिन्हा आहेत ते 9 डिसेंबर 1946 चे तात्पुरते अध्यक्ष होते, जे फ्रेंच प्रॅक्टिसनुसार ओल्डेस्ट मेंबर होते, वयस्कर होते. त्यामुळे त्यांनी काही दिवस, 1 दिवस 9 डिसेंबर 1946 ला त्यांनी प्रोटेम स्पीकर म्हणून तात्पुरते अध्यक्षस्थान भूषवले. तर आपण आता दुसरे बघूया. नावासारखे सेम आहेत ते सत्येंद्र प्रसाद सिन्हा. आता बघा,
सत्येंद्र प्रसाद सिन्हा हे वेगळे व्यक्ती आहेत, सच्चिदानंद सिन्हा वेगळे व्यक्ती आहेत. बघा, सत्येंद्र प्रसाद सिन्हा हे फर्स्ट इंडियन टू बी अपॉइंटेड ॲज अ व्हाईसरॉय एक्झिक्युटिव्ह काउन्सिल. तर व्हाईसरॉय एक्झिक्युटिव्ह काउन्सिलला हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांना लॉ मेंबर म्हणून अपॉइंट केले होते. कधी? 1909 मध्ये. आणि इंडियन काउन्सिल ऍक्ट, त्याला आपण मॉर्ले मिंटो रिफॉर्म्स म्हणतो. मॉर्ले भारत मंत्री, मिंटो व्हाईसरॉय होता. लक्षात ठेवा, मिंटोला फादर ऑफ कम्युनल इलेक्ट्रोड म्हणतात. फादर ऑफ कम्युनल इलेक्ट्रोड आणलं होते त्यांनी मुस्लिमांसाठी. त्याने कम्युनल इलेक्ट्रोड चालू केलं होतं 1909 मध्ये. तर बघा, 1905 ला सत्येंद्र प्रसाद सिन्हा हे ॲडव्होकेट जनरल ऑफ बेंगाल, ॲडव्होकेट जनरल ऑफ बेंगाल, आपण डिटेल गेल्या लेक्चरमध्ये ॲडव्होकेट जनरल ऑफ बेंगाल आणि अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, महाधिवक्ता, महान्यायवादी, डिटेल अनालिसिस केले आहे. तो आपण चॅप्टर्स समरी वाईज कव्हर केलेला आहे. तर बघा, तर 1905 ला बघा 1905 ला सत्येंद्र प्रसाद सिन्हा हे ॲडव्होकेट जनरल ऑफ बेंगाल नेमलं होतं ब्रिटिशांनी. 1909 ला त्यांना व्हाईसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलला नेमलं होतं लॉ मेंबर म्हणून. लक्षात ठेवा, फर्स्ट इंडियन आहेत ते जे व्हाईसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलला नेमले होते ॲज अ लॉ मेंबर. नंतर 1915 ला ते इंडियन नॅशनल काँग्रेसचे प्रेसिडेंट बनले होते बॉम्बे सेशनचे. लक्षात ठेवा, ते फर्स्ट इंडियन टू बिकम मेंबर ऑफ ब्रिटिश मिनिस्ट्री. लक्षात ठेवा, सत्येंद्र प्रसाद सिन्हा हे फर्स्ट इंडियन आहेत जे बिकम मेंबर ऑफ ब्रिटिश मिनिस्ट्री. आता बघा, कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीच्या आपण काही मीटिंग बघितली. 9 डिसेंबर 1946 पहिला दिवस, पहिली बैठक. त्या दिवशी काय झालं, फ्रेंच प्रॅक्टिसनुसार सचिंद्रानंद सिन्हा हे तात्पुरते अध्यक्ष बनले, प्रोटेम स्पीकर बनले. त्यानंतर 11 डिसेंबर 1946 रोजी समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांची इनडायरेक्ट इलेक्शन, लक्षात ठेवा, अप्रत्यक्ष मतदानाने त्यांची निवड करण्यात आली होती. समितीची पहिली बैठक 9 ते 23 डिसेंबर 1946 दरम्यान दिल्ली येथील संविधान सभागृहात पार पडली. सध्या हे सभागृह सेंट्रल हॉल या नावाने परिचित आहे. आता बघा, पहिल्या बैठकीला 9 महिला सदस्यासह 207 सदस्य उपस्थित होते. तर लक्षात ठेवा, पहिल्या बैठकीला 9 महिला प्लस सदस्यासह 207 सदस्य होते. टोटल 207 सदस्य होते, त्यामध्ये 9 महिला होत्या. आता व्यक्ती आणि अध्यक्ष बघा. आता व्यक्ती डॉक्टर सचिंद्र आनंद सिन्हा तात्पुरते अध्यक्ष होते, त्यांचे पद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद कायमस्वरूपी अध्यक्ष झाले. फ्रँक अँथनी तात्पुरते उपाध्यक्ष होते, फ्रँक अँथनी. S.C. मुखर्जी कायमस्वरूपी उपाध्यक्ष झाले. बघा, आपण थोडी जरा संविधान सभा किंवा कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीवर डिटेल अनालिसिस करूया. एक समरी वजा आपण चॅप्टर तयार करूया, कारण महत्वाचा चॅप्टर आहे, भरपूर वेळा क्वेश्चन रिपीट झालेत. तर कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली, त्याला आपण CA म्हणूया, संविधान सभा. पहिल्यांदा बघा, 1934 ला आयडिया कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली की भारतासाठी संविधान सभा असायला पाहिजे, ही पहिली आयडिया मानवेंद्र रॉय MN रॉय यांना आली होती. लक्षात ठेवा, ते कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया हे याचे संस्थापक अध्यक्ष होते मानवेंद्रनाथ रॉय. त्यांच्याबद्दल आपण थोडे डिटेल परत बघूया, त्यांचे काही बुक्स आहेत ते डिटेल बघूया परत. आता बघा, त्यानंतर 1935 ला इंडियन नॅशनल काँग्रेस ऑफिशियली डिमांडेड CA. तर इंडियन नॅशनल काँग्रेसने 1935 ला ऑफिशियली औपचारिकरित्या मान्य केले की संविधान सभा असायला पाहिजे. 1938 ला जवाहरलाल नेहरू काय म्हणले बघा, कॉन्स्टिट्यूशन ऑफ फ्री इंडिया मस्ट बी फ्रेम विदाउट आउटसाइड इंटरफेरन्स, की स्वतंत्र भारताची घटना ही भारतीयांनीच तयार केली पाहिजे आणि दुसऱ्याचा कोणाचा किंवा ब्रिटिशांचा आपल्याला इंटरफेअर नको आहे, असे ते म्हटले होते जवाहरलाल नेहरू 1938 ला. तर बघा, 1946च्या कॅबिनेट मिशन प्लॅन नुसार संविधान सभा स्थापन करण्यात आली. लक्षात ठेवा, कॅबिनेट मिशन प्लॅन नुसार. तर पहिली बैठक झाली होती 9 डिसेंबर 1946. तर पहिल्या बैठकीला काय केलं आपण बघितलं होतं. 9 डिसेंबर 1946च्या बैठकीला काय करण्यात आलं, फ्रेंच प्रॅक्टिसनुसार सचिंद्र आनंद सिन्हाला काय करण्यात आलं की प्रोटेम स्पीकर तात्पुरते अध्यक्ष करण्यात आलं 9 डिसेंबर 1946च्या बैठकीला. त्यानंतरची दुसरी बैठक बघा, 11 डिसेंबर 1946 ला दुसरी बैठक झाली. त्यामध्ये काय करण्यात आलं लक्षात ठेवा, राजेंद्र प्रसाद यांना कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून त्यांना अपॉइंट करण्यात आलं इनडायरेक्ट इलेक्शनला. ते कधी झालं, 11 डिसेंबर 1946 राजेंद्र प्रसाद.
इनडायरेक्ट इलेक्शन झालं आणि त्यांना कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून करण्यात आलं, घोषित करण्यात आलं. आणि 13 डिसेंबर 1946 ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन जवाहरलाल नेहरू मांडलं. त्याचं मॉडिफाईड एडिशन म्हणलं तर आपली प्रिअम्बल आहे. तर बघा आता ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन 13 डिसेंबर 1946 ला मांडलं कोणी? जवाहरलाल नेहरू यांनी. तर 11वे बघा आपले संविधान सभेचे 11वे सेशन झालं होतं ते 14 ते 26 नोव्हेंबर 1949. लक्षात ठेवा 26 नोव्हेंबर 1950 ही डेट आपल्या प्रिअम्बल मध्ये मेन्शन आहे आणि ही डेट आपले संविधान स्वीकारल्याची डेट आहे. संविधान त्या दिवशी आपण स्वीकारलं आहे आणि संविधान कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन किंवा इन्फोर्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन पूर्णपणे कॉन्स्टिट्यूशन कमेन्समेंट झालं, इन्फोर्स कधी झालं तर 26 जानेवारी 1950 ला. आणि 26 जानेवारी 1950 हा रिपब्लिक डे म्हणून आपण साजरा करतो. आणि त्याच 26 जानेवारीला पूर्ण स्वराज डिक्लेरेशन झालं होतं 1930 ला. ते जवाहरलाल नेहरू यांनी डिक्लेअर केलं होतं, ते लक्षात ठेवा. तर 26 नोव्हेंबर 1949 ही डेट संविधान स्वीकारल्याची आहे. 26 जानेवारी 1950 ही डेट ऑफ कमेन्समेंट किंवा इन्फोर्समेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे. ही डेट महत्वाची आहे, लक्षात ठेवा. आता आपण थोडक्यात कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली संविधान सभेबद्दल काय डिटेल बघूया, जे फार महत्वाचा पार्ट आहे. आता बघा स्ट्रेंथ ऑफ कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली संविधान सभेत किती लोक होती तर 389 लोक होती. 389 पैकी 296 हे ब्रिटिश इंडिया मधून होते आणि 93 प्रिन्सली स्टेट मधून होते. कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये कसं होतं, ब्रिटिश इंडिया ही पार्टली इलेक्टेड होती, म्हणजे हे इलेक्टेड होते लोक आणि प्रिन्सली स्टेट हे नॉमिनेटेड होते. लक्षात ठेवा संविधान सभा ही मर्यादित लोकांकडून अप्रत्यक्षरित्या निवडण्यात आलेली एक संस्था होती. तर पार्टली इलेक्टेड, पार्टली नॉमिनेटेड. इलेक्टेड कुठं होतं तर ब्रिटिश इंडियामध्ये इलेक्टेड होतं आणि नॉमिनेटेड कुठं होतं तर प्रिन्सली स्टेट हे नॉमिनेशनवर निवडून आले होते. नॉमिनेशन प्रिन्सली स्टेट पार्टली नॉमिनेटेड होते, लक्षात ठेवा. त्या 389 पैकी 296 ब्रिटिश इंडिया, 93 प्रिन्सली स्टेट आणि त्या 296 पैकी 292 हे 11 गव्हर्नर प्रोव्हिन्स, 11 गव्हर्नर प्रोव्हिन्स होते. त्यातले 292 होते आणि 4 होते ते चीफ कमिशनर प्रोव्हिन्स. आणि 4 चीफ कमिशनर प्रोव्हिन्स लक्षात कसं ठेवायचं तर ABCD लक्षात ठेवा. ABCD म्हणजे काय? अजमेर मेवार, B फॉर ब्रिटिश बलुचिस्तान, C फॉर कुर्ग आणि D फॉर दिल्ली. असे ABCD 4 चीफ कमिशनर प्रोव्हिन्स होते. हे 4 292 ते एकत्र केले तर 296 आणि 93 होते. आणि लक्षात ठेवा आफ्टर पार्टिशन 1947 ला पार्टिशन झाल्यानंतर हा आकडा 389 पैकी झाला 299 आणि 229 हे प्रोव्हिन्सेस मधली लोक होते, 70 हे प्रिन्सली स्टेट मधली लोक होते. लक्षात ठेवा 70 प्रिन्सली स्टेट मधली लोक, 229 प्रोव्हिन्सेस मधली लोक होती आफ्टर पार्टिशन. संविधान सल्लागार होते BN राव. तर अशा प्रकारे आपण कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली बद्दल डिटेल थोडी समरी आणि महत्वाचे पार्ट आपण डिटेल पाहिलेले आहेत. तर पुढील क्वेश्चन बघा, भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंबंधीतील खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? तर आपल्याला असत्य, चुकीचे विधान, अयोग्य विधान ओळखायचे आहे. 1. फसवणूक करून खोटी माहिती दर्शवून किंवा वस्तुस्थिती लपवून नागरिकत्व मिळवले असेल. 2. कृतीतून वा भाषणातून राज्यघटनेशी बेईमानी किंवा द्रोह केला असेल. 3. भारताशी शस्त्रत्व किंवा युद्ध करणाऱ्या राष्ट्राला मदत केली असेल. 4. भारताबाहेर सलग 5 वर्ष वास्तव्य केल्यास. तर कुठल्या गोष्टीत नागरिकत्व रद्द करता येतं ह्याच्याबद्दल असत्य किंवा चुकीचे अयोग्य विधान ओळखायचे लक्षात ठेवा. तर आता यामध्ये अयोग्य विधान आहे 4. भारताबाहेर सलग 5 वर्ष वास्तव्य केल्यास. तर ते चुकीचं आहे. कसे चुकीचे आहे तर बघा, तुमचं नागरिकत्व रद्द कधी होईल जेव्हा तुम्ही भारताबाहेर सलग 7 वर्ष वास्तव केल्यात, 5 वर्ष नाही. तर लक्षात ठेवा हे चुकीचे विधान आहे. बरोबर विधाने लक्षात ठेवा की नागरिकत्व रद्द कधी होईल? फसवणूक करून खोटी माहिती दर्शवून किंवा वस्तुस्थिती लपवून नागरिकत्व मिळवले असेल तर नागरिकत्व रद्द होईल, बरोबर आहे. कृतीतून वा भाषणातून राजघटनेची बेईमानी किंवा द्रोह केला असेल तरी तुमचं नागरिकत्व रद्द होईल, बरोबर आहे. भारताशी शत्रुत्व किंवा युद्ध करणाऱ्या राष्ट्राला मदत केली असेल तरी तुमचं नागरिकत्व रद्द होईल, बरोबर आहे. पण तुम्ही जर भारताबाहेर सलग 7 वर्ष वास्तव केल्यास तरच तुमचं नागरिकत्व रद्द होईल. 5 वर्ष हा चुकीचा आकडा आहे. थोडे आपण सिटिझनशिप बद्दल डिटेल बघूया. बघा आता सिटिझनशिप
आपण हा चॅप्टरची समरी आणि थोडं करंटमध्ये आहे. NRC, NPR, सिटिझनशिप, आपण सेन्सस आहे, सेन्सस झाला नाही 2021चा, ते डिटेल सारख्या न्यूजमध्ये असतात. NRC असतंय सारखंच, मिनिस्टर ऑफ होम अफेअर काहीतरी अपडेट आणतंय, ते डिटेल आपण बघूया थोडं. आता बघा, सिटिझनशिप हा युनियन लिस्टचा टॉपिक आहे, युनियन लिस्टमध्ये आहे. पार्ट 2 मध्ये आर्टिकल 5 ते 11 हे सिटिझनशिप रिलेटेड आहे. आणि आपण सिंगल सिटिझनशिप घेतले, लक्षात ठेवा, हे आपण ब्रिटिश किंवा इंग्लंडकडून घेतलेले आहे. सिंगल सिटिझनशिप प्रिन्सिपल आपण ब्रिटिशकडून घेतलेले, लक्षात ठेवा. अमेरिकेमध्ये डबल सिटिझनशिप आहे. जर तुम्ही इंडियाना या राज्याचे सदस्य असाल तर इंडियानाचे सिटिझनशिप भेटते आणि अमेरिकेची सिटिझनशिप अशी डबल सिटिझनशिप आहे, लक्षात ठेवा. आपण हे सिंगल सिटिझनशिप हे युनिटरी फीचर आहे, लक्षात ठेवा. जरी आपण फेडरल असलो तरी सिंगल सिटिझनशिप हे युनिटरी फीचर आपल्याकडे आहे. आता डिटेल बघा, एक ग्रँड ऍक्ट आहे, एक म्हणजे अमरेला ऍक्ट म्हटलं जातो, तो म्हणजे सिटिझनशिप ऍक्ट 1955. त्याच्या रिलेटेड 2003 मध्ये काय अमेंडमेंट करण्यात आले, 2019ला काय अमेंडमेंट करण्यात आले. तर सिटिझनशिप ऍक्ट 1955 हे अमरेला ऍक्ट आहे. त्यानुसार वेज टू गेट सिटिझनशिप, तर कुठले कुठले मार्ग आहेत तुम्हाला सिटिझनशिप देतात, तर ते बघा. त्यामध्ये एक महत्वाची डेट आहे, म्हणजे डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तर आपण बघितलं की 26 नोव्हेंबर 1949ला आपण घटना ही आपण स्वीकारली आहे. 26 नोव्हेंबर 1949ला आपण काही घटना स्वीकारली आहे. पण पूर्णपणे ह्या पिरियडमध्ये 26 नोव्हेंबर 1949 ते 26 जानेवारी 1950 मध्ये काही आर्टिकल लागू झाले होते. जसं प्रेसिडेंट आहे, त्याची ओथ वगैरे आहे, काही नागरिकत्व तत्वा रिलेटेड आहेत, काही इलेक्शन संबंधित झाले होते. पण 26 जानेवारी 1950 नंतर डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन झाले किंवा डेट ऑफ इन्फोर्समेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन झाले. या डेट नंतर पूर्णपणे कॉन्स्टिट्यूशन, संविधान अंमलात आले होते. त्यामुळे लक्षात ठेवा, डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन 26 जानेवारी 1950 आहे. आणि संविधान आपण ऍक्सेप्ट कधी केलं, तर स्वीकारल्याची डेट 26 नोव्हेंबर 1949 आहे. ते आपल्या प्रिअम्बलमध्ये आहे. तर बघा, सिटिझनशिप 5 मार्गाने भेटले जाते आणि 3 मार्गाने काढून घेतले जाते. तर 5 मार्ग कुठले आहेत ते महत्वाचे आहे बघा. तुम्हाला बाय डिसेंट, वंश तत्वाद्वारे, बाय बर्थ, जन्म तत्वाद्वारे, बाय रजिस्ट्रेशन, नोंदणी तत्वाद्वारे, बाय इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी, प्रदेशाच्या सामिलीकरणाद्वारे, आणि बाय नॅचरलायझेशन. लक्षात ठेवा, नॅचरलायझेशन आहे, नॅशनलायझेशन नाही. नॅशनलायझेशन वेगळं होतंय, नॅचरलायझेशन की टर्म आहे. त्यानुसार स्वीकृती तत्वाद्वारे, या 5 गोष्टीद्वारे तुम्हाला नागरिकत्व किंवा सिटिझनशिप भेटते. तर बघा, तुमची लॉस ऑफ सिटिझनशिप कुठल्या ग्राउंडवर होते बघा, ते आपण डिटेल पुढे बघणार आहेत. तर 3 ग्राउंड आहेत. रिन्युन्सिएशन म्हणजे परित्याग, टर्मिनेशन म्हणजे संपुष्टात येणे, डिप्रिव्हेशन म्हणजे रद्द करणे. तर बघा, इन इंडिया बोथ अ सिटिझन बाय बर्थ as well as naturalized citizen are eligible for the office of president, while in USA only a citizen by birth and not a naturalized citizen is eligible for the office of president. तर बघा, आपल्या इथला प्रेसिडेंट हा व्यक्ती आणि अमेरिकेतला प्रेसिडेंट यामध्ये डिफरन्स आहे. तर इंडियामध्ये प्रेसिडेंट बाय बर्थ असू शकतो, नॅचरलायझेशन असू शकतो, तर तो प्रेसिडेंट बनू शकतो बाय बर्थ किंवा नॅचरलायझेशन नुसार. पण अमेरिकेमधला प्रेसिडेंट हा बाय बर्थच असायला पाहिजे, नॅचरलायझेशन नुसार चालणार नाही. बाय बर्थच असायला पाहिजे, नॅचरलायझेशन चालणार नाही. आपल्याकडे प्रेसिडेंट किती वेळा प्रेसिडेंट बनू शकतो आणि अमेरिकेतला प्रेसिडेंट 2च वेळा प्रेसिडेंट बनू शकतो. हे लक्षात ठेवा, या रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात. तसेच सिटिझनशिप बद्दल मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर ही डिटेल देत असते. तर लक्षात ठेवा, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर ही नोडल मिनिस्ट्री आहे सिटिझनशिप रिलेटेड गोष्टीबद्दल. तसेच सेन्ससच्या रिलेटेड, सेन्सस असू दे, सिटिझनशिप असू दे, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर ही नोडल मिनिस्ट्री आहे, लक्षात ठेवा. आता बघा, नागरिकत्व कायदा 1955 नुसार नागरिकत्व रद्दबद्दल 3 मार्ग आहेत. एक, परित्याग, जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या भारतीय नागरिकत्वाचा त्याग करते, तथापि अशा व्यक्तीची मुले 18 वर्षाची झाल्यावर भारतीय नागरिकत्व पुन्हा प्राप्त करू शकतात, हे महत्वाचं आहे. 2, संपुष्टात आणणे, जेव्हा एखादा भारतीय नागरिक स्वेच्छेने दुसऱ्या एखाद्या देशाचे नागरिकत्व स्वीकारतो,
तेव्हा त्याचे भारताचे नागरिकत्व आपोआप नष्ट होते. तसेच बघा, सक्तीने रद्दबद्दल केंद्र सरकार पुढील कारणासाठी भारतीय नागरिकत्व रद्द करू शकते. नोंदणी किंवा बहालत्व या मार्गाने नागरिकत्व प्राप्त झाल्यानंतर 5 वर्षाच्या कालावधीत त्या व्यक्तीला कोणत्याही देशामध्ये 2 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झाली असेल तर नोंदणी झाल्यानंतर 5 वर्षाच्या कालावधीमध्ये तो बाहेरच्या देशामध्ये 2 वर्ष तुरुंगात असेल तर त्याचं नागरिकत्व रद्द होऊ शकतं. भारताबाहेर सलग 7 वर्ष वास्तव केल्यास, लक्षात ठेवा क्वेश्चन मध्ये 5 वर्ष दिल्यात ते चुकीचे आहे. 7 वर्ष वास्तव केल्यास त्याचं नागरिकत्व रद्द होते, लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे हे नागरिकत्व रद्द करायचा अधिकार केंद्र सरकारला आहे, कारण तो युनियन लिस्टचा सब्जेक्ट आहे. सिटिझनशिप राज्य त्याबद्दल काही धोरणे घेऊ शकत नाही. तसेच बघा, आता सारखं न्यूज मध्ये असतं ते म्हणजे NCR आणि NPR. तर NPR काय आहे बघा, नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर. नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर म्हणजे काय, तर कोणी असू द्या त्यामध्ये डाटाबेस आहे, ऑल डेटाबेस ऑफ ऑल युज्युअल रेसिडेंट. रेसिडेंट म्हणजे रहिवासी, कोणी रहिवासी असू शकतो. भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, वेस्ट बंगालमध्ये बांगलादेशी आलेला असो किंवा महाराष्ट्रामध्ये अमेरिकेचा सिटिझन आला असेल तरी त्याचा डाटाबेस म्हणजे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर. पॉप्युलेशन रजिस्टर आहे म्हणजे कुठल्याही व्यक्तीचा रजिस्टर आहे, डाटाबेस आहे. ऑल डेटाबेस ऑफ ऑल युज्युअल रेसिडेंट. फॉरेनर जरी असेल तरी तो त्यामध्ये इन्क्लूड असतो. फॉरेनर प्लस प्लस आहे म्हणजे इन्क्लूड असतो, लक्षात ठेवा. NPR मध्ये नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर. पॉप्युलेशनचं रजिस्टर आहे म्हणजे पॉप्युलेशन म्हणजे लोकांचं, जे लोक आहे, कुठलाही लोक असतो, त्या अमेरिकेचा भारतामध्ये रहिवासी आलेला असो तात्पुरता, त्याचंही रजिस्टर डाटाबेस ठेवला जातो NPR मध्ये. तर बघा, जो व्यक्ती 6 महिने राहिलेला आहे आणि अजून पुढील 6 महिने राहू शकतो अशा व्यक्तीचा NPR मध्ये डाटाबेस असतो, लक्षात ठेवा. फॉरेनर सुद्धा यामध्ये इन्क्लूड असतात. बघा, मॅन्डेटरी फॉर एव्हरी युज्युअल रेसिडेंट टू रजिस्टर. आणि हे महत्वाचं आहे की रजिस्टर करणं गरजेचं आहे. एखादा व्यक्ती 6 महिने भारतात राहिला आणि अजून 6 महिने राहणार आहे तर तो रजिस्टर करणे हे मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे. तर NRC बघा, NRC मध्ये काय, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन. की टर्म आहे सिटिझन. सिटिझन म्हणजे खास भारतीयच. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन NRC पब्लिश ओनली वन्स. तर आतापर्यंत NRC एकदाच झाली आहे, ती 1951ला झाली, लक्षात ठेवा. एक्सेप्ट आसाम. आसाममध्ये आता NRC झाली होती, लक्षात ठेवा. पण भारतामध्ये NRC पहिल्यांदाच एकदाच झाली होती 1951ला. आसाममध्ये परत NRC झाली होती. आणि सिटिझनचा हा डाटा असतो, लक्षात ठेवा. NRC म्हणजे बघा, आता थोडक्यात आपण थोडी नवीन काही न्यू करंट अफेअर ऍड केले आहे. 2021ला सेन्सस होणार होतं पण ते काही कोरोनामुळे झालं नाही. पण सेन्सस हे 16वं सेन्सस होतं 2021चं, ते परत होईल. आणि 8th सेन्सस ऑफ इंडिपेंडंट इंडिया, स्वतंत्र भारताचे 8वे सेन्सस. आणि क्रमाने म्हणलं तर ते सेन्सस होते 1881 पासून क्रमाने ते 16वे सेन्सस होते. बघा, थीम काय होती, जन भागीदारी से जन कल्याण. कम्प्लिटली पेपरलेस डिजिटल सेन्सस होणार होता. फर्स्ट नॅशनल वाईड सेन्सस 1872ला झाला होता, लॉर्ड मेयोनं चालू केला होता. पण 1881 पासून दर 10 वर्षांनी नियमित जनगणना चालू केली 1881 पासून, लक्षात ठेवा. तर बघा, 1881ला दर 10 वर्षांनी नियमित जनगणना करण्यात आली. तर फर्स्ट नॅशनल वाईड सेन्सस कधी करण्यात आले, 1872ला लॉर्ड मेयो यांनी केलं होतं. 1881ला दर 10 वर्षांनी नियमित जनगणना कोणाच्या काळात, ही 1881 झाली होती, तर रिपनच्या काळात, लक्षात ठेवा. रिपनला फादर ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हटलं जातं. रिपननं इल्बर्ट बिल आणलं होतं. तसंच रिपननं कॉन्ट्रोवर्शियल व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट रद्द करण्यात आला होता, जो लॉर्ड लिटननं लावला होता. ते हिस्ट्रीमध्ये आपण डिटेल परत बघूया. पण आता बघा, फर्स्ट टाइम आफ्टर इंडिपेंडन्स कास्ट सेन्सस हे 2011ला झाले होते. सेन्सस ऑर्गनायझेशन अंडर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर आहे, लक्षात ठेवा. हेडेड बाय, तर सेन्सस ऑर्गनायझेशन कोण हेड करतं, तर रजिस्टर जनरल अँड सेन्सस कमिशनर. करंटली विवेक जोशी हे सिनियर IAS ऑफिसर आहेत. सेन्सस आणि बघा, कुठल्या कुठल्या वर्षाला कोणाकोणाचं सेन्सस होतं हे महत्वाचं आहे. कधी कधी जोड्याला येऊ शकतं. तर मानवाचं सेन्सस, ह्युमन सेन्सस दर 10 वर्षांनी होतं. इलेफंट सेन्सस, हत्तीचं सेन्सस दर 5 वर्षांनी होतं. लायन, सिंहाचं सेन्सस 5 वर्षांनी होतं. टायगरचं सेन्सस दर 4 वर्षांनी होतं. आणि लाईव्ह स्टॉक सेन्सस 5 वर्षांनी होतं.
डिटेल लक्षात ठेवा. तर एलिफंट, लायन आणि लाईव्हस्टॉक दर 5 वर्षांनी होतं. टायगरचं सेन्सस महत्वाचं आहे, 4 वर्षांनी होतो. आणि मानवी सेन्सस हे दर 10 वर्षांनी होतं, हे महत्वाचं आहे. सिटिझनशिप सारखं न्यूजमध्ये आहे, सारखं न्यूजमध्ये असतं. तर आपण डिटेल बघूया. सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट 2019 यांनी काय केलं, अमेंड केले सिटिझनशिप ऍक्ट 1955 जो अमरेला ऍक्ट आहे तो अमेंड केलाय. आणि त्यांनी काय केले, प्रोव्हाइड सिटिझनशिप ऑन द बेसिस ऑफ रिलिजन, धर्माच्या नावावर सिटिझनशिप देण्यात आली, नागरिकत्व देण्यात आलं. तर ते 6 लोक कोण आहेत, 6 रिलिजन कुठले आहेत बघा. 6 नॉन मुस्लिम कम्युनिटीज, नॉन मुस्लिम कम्युनिटीज आहेत 6, जे हिंदू, सिख्स, बुद्धिस्ट, जैन, पारसीज आणि ख्रिश्चन. कुठून आहेत, फ्रॉम अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान. आत्ताच बांगलादेशमध्ये कॉन्स्टिट्युशनल क्रायसिस तयार झालंय, तेथील शेख हसीना या पळून भारतामध्ये आल्या आहेत. तर बघा त्यानुसार त्यांना आता अफगाणिस्तान असेल, पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान येथील जी लोक आहेत, जे नॉन मुस्लिम लोक आहेत, 6 कम्युनिटी आहेत, हिंदू, सिख, बुद्धिस्ट, जैन, पारसी, ख्रिश्चन, ह्यांना भारतामध्ये सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट नुसार सिटिझनशिप नागरिकत्व भेटू शकतं. तर ह्यासाठी ही सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट 2019 आहे. आणि लक्षात ठेवा, ही बाहेरून जी अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश इथून येणाऱ्या नॉन मुस्लिम मायनॉरिटी आहेत त्यांच्यासाठी आहे. आपल्या मुस्लिमांचे राईट्स काढून घेण्यासाठी, भारतीय मुस्लिमांचे राईट्स काढून घेण्यासाठी हा कायदा नाही. तर आता आपण थोडी डिटेल बघूया. सिटिझनशिप नागरिकत्व आर्टिकल 5 काय सांगते बघा. घटना लागू होताना प्राप्त होणारे नागरिकत्व. तर घटना लागू झाली 26 जानेवारी 1950 ला. आर्टिकल 6 सांगतं की पाकिस्तानातून इंडियात आलेले, पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्याचे सिटिझनशिप अधिकार. आर्टिकल 7 सांगतो की पाकिस्तानात स्थलांतरित झालेले काही व्यक्तीचे सिटिझनशिप बद्दलचे अधिकार. 8 आर्टिकल लक्षात ठेवा. PIO चे रेटेड आहे, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, भारताबाहेर राहणाऱ्या मूळ भारतीय वंशाच्या नागरिकत्वाच्या संबंधित अधिकार. आर्टिकल 9 काय सांगतं, स्वेच्छेने परदेशाचे नागरिकत्व स्वीकारणाऱ्या व्यक्ती भारतीय नागरिक असणार नाही. तर बघा, मी जर अमेरिकेची सिटिझनशिप घेतली तर मी भारतीय नागरिकत्व माझं रद्द होईल, ऑटोमॅटिकली रद्द होईल. आर्टिकल 10 काय सांगतं, नागरिकत्वाचे अधिकार चालू ठेवणे. आर्टिकल 11 नागरिकत्वाच्या अधिकाराचे नियमन संसदेद्वारे कायद्याच्या आधारे केले जाईल. तर पार्लिमेंट त्या रिलेटेड कायदा बनवल, कारण तो इंडियन लिस्टचा सब्जेक्ट आहे, सेंट्रल लिस्टचा सब्जेक्ट आहे त्यामुळे. तर बघा, अशा प्रकारे आपण सिटिझनशिप नागरिकत्व हे डिटेल बघितलेलं आहे आपण. तर आता पुढील क्वेश्चन बघूया आपण. बघा, योग्य जोड्या जुळवा. ए सरपंच, बी कलम 40, सी कलम 243, डी उपसरपंच. तर आता बघा, त्याचे योग्य उत्तर आहे 2. तर काय बघा, सरपंच काय ते ग्रामसभेचा अध्यक्ष. बी कलम 40 काय तर ग्रामपंचायतीचे संघटन. कलम 243 काय सांगतो, तर ग्रामपंचायतीची व्याख्या सांगतो. आणि उपसरपंच काय तर सरपंचाच्या अनुपस्थितीत ग्रामपंचायतीच्या बैठकीचा अध्यक्ष असतो. उपसरपंच हा सरपंचांच्या अनुपस्थितीत ग्रामपंचायत बैठकीचा अध्यक्ष असतो. तर आपण थोडक्यात डिटेल बघूया यावर. अगोदरही आपण PSI 2013, STI 2013 यामध्ये काही क्वेश्चन डिटेल अनालिसिस केले आहे. तर बघा, सरपंच बघा, सरपंच हा ग्रामसभेचा अध्यक्ष. कलम 40 ग्रामपंचायतीचे संघटन. कलम 243 ग्रामसभेची व्याख्या. आणि उपसरपंच सरपंचाच्या अनुपस्थितीत ग्रामपंचायत बैठकीला अध्यक्षस्थान भूषवतो. ग्रामसभा, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत. आता बघा, आपण थोडक्यात डिटेल बघूया. आर्टिकल 40 काय सांगते बघा, की राज्य ग्रामपंचायतीची स्थापना करेल आणि त्यांना सर्व ते अधिकार आणि प्राधिकरण प्रदान करेल जेणेकरून ग्रामपंचायती स्वशासनाचे एकक म्हणून कार्य करण्यास समर्थ राहतील. आर्टिकल 243 बी काय सांगतं, तर ही ग्रामसभेची डेफिनेशन आर्टिकल 243 बी सांगतं बघा. ग्रामसभा म्हणजे ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात असलेल्या गावाशी संबंधित मतदार यादीतील नोंदणीकृत व्यक्तींचा समावेश असलेली संख्या होय. आणि आपण डिटेल बघितलेले आहेत. तसेच आपण काय केलं होतं बघा, PSI 2013 आणि STI 2013च्या वेळेस पूर्ण डिटेल अनालिसिस केलं आहे, ते प्रिव्हियस इयर व्हिडिओमध्ये
तुम्ही पाहू शकता, त्यावर तेच क्वेश्चन डिटेल आलेले आहेत. थोडक्यात काय बघू आता बघा, काही माहिती डिटेल सांगतो मी. जसे की हा आयोगाचा फेवरेट चॅप्टर आहे, तर ग्रामपंचायत. बघा आता ग्रामपंचायत याच्याबद्दल थोडक्यात मी सांगतो. तर बघा, ग्रामपंचायतीचा सरपंच काय बघा, तो ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो. ग्रामपंचायतीच्या बैठकी बोलवतो व अध्यक्ष भूषवतो. ग्रामपंचायतीच्या ठरावाची वर्णनाची अंमलबजावणी करतो. हे ग्रामपंचायतीच्या सरपंचाबद्दल आपण अगोदरच्या व्हिडिओत बघितलेलं आहे, त्यामुळे मी फास्ट एक रिकॅप करतो. ग्रामपंचायतीत सदस्य, सरपंच, उपसरपंच यांना त्यांचे कर्तव्यात गैरवर्तन, लाज्यास्पद वर्तन, कर्तव्याकडे दुर्लक्ष, असमर्थता या कारणावरून पदावरून काढण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना आहे. लक्षात ठेवा. त्यासाठी काय, त्याच्या वर्तनाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी चौकशी करून 1 महिन्याच्या आत त्याचा अहवाल विभागीय आयुक्तांना पाठवतात. त्यावेळी संबंधितांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाते. चौकशी केल्याशिवाय पदावरून काढले जात नाही. तर हे ग्रामपंचायती सरपंच बद्दल आपण गेल्या व्हिडिओमध्ये डिटेल बघितलं होतं, ते थोडक्यात मी सांगितलेलं आहे. तसेच बघा, आता सरपंचाचा कालावधी 5 वर्षाचा असतो आणि उपसरपंचासाठी काय रिझर्वेशन नसते. लक्षात ठेवा, उपसरपंचासाठी रिझर्वेशन नसतं, ते फक्त सरपंचासाठी असतं. तसेच आपण काय केलेलं आहे, डिटेल काय पाहिले बघा, ग्रामसभेचे डिटेल पाहिलेले आहेत आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये. ते एक रिकॅप फास्ट रिव्हिजन करूया. तर ग्रामसभा ते पंचायती राज्यातील सर्वात कनिष्ठ स्तर आहे, तर पाहिलेलं आहे आपण. 73व्या घटना दुरुस्तीने तिला घटनात्मक दर्जा देण्यात आले, तर बरोबर आहे. ग्रामसभेबद्दल आपण पाहिलेलं आहे. ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील वास्तव करणाऱ्या सर्व पात्र मतदाराचा समावेश होतो, बरोबर आहे. तसेच वित्तीय वर्षामध्ये ग्रामसभेच्या 4 बैठका घ्याव्या लागतात, तर ते आपण पाहिलेलं आहे. लक्षात ठेवा. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल पाहिलेलं आहे. ग्रामसभा म्हणजे ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात असलेल्या गावाशी संबंधित मतदार यादीतील नोंदणीकृत व्यक्तीचा समावेश असलेली संख्या होय. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 6 व कलम 7 मध्ये ग्रामसभेची तरतूद आहे. तर लक्षात ठेवा, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 6 व कलम 7 मध्ये ग्रामसभेची तरतूद आहे. तसेच बघा, ग्रामसभेची गणपूर्ती ही 15% असते. ग्रामसभेच्या बैठकीच्या 1 दिवस आधी महिलांची ग्रामसभा आयोजित केली जाते. ग्रामसभेचे अधिकार व कार्य, ग्रामपंचायत कार्यालयावर शिस्तविषयक नियंत्रण ठेवणे, ग्रामपंचायतीच्या मंजूर करण्यात आलेल्या योजनांचे लाभार्थी निवडणे, ग्रामपंचायतीच्या विकास कार्यक्रम आणि योजनांना मान्यता देणे, ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रक व हिशेबाला औपचारिक मंजुरी देणे, हे डिटेल आपण पाहिलेलं आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुतांश खेड्यात ग्रामसभा अयशस्वी होण्याची कारणे थोडक्यात बघूया. सरपंचाची उदासीनता, ग्रामपंचायत सदस्याची अनिच्छा, लोकांची निरक्षरता, तसेच ग्रामसभेच्या अधिकाराविषयी लोकांमध्ये असणारी भिन्नता आणि ग्रामसभा निर्मितीमागे असणारा उद्देश प्रसारित करण्यामध्ये आलेले अपयश, हे आपण फास्ट रिकॅप केलेलं आहे, कारण ते अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. लक्षात ठेवा, ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आपण डिटेल अनालिसिस केलेलं आहे 2013, ते डिटेल पाहू शकता. त्यामध्ये आपण ग्रामसभा, ग्रामसेवक, ग्रामपंचायत, सरपंच याबद्दल डिटेल आणि पंचायती राज व्यवस्थेची हिस्ट्री डिटेल अनालिसिस केलेली आहे त्या व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे आपण असिस्टंट प्री 2014 राज्यशास्त्र विषयाचे डिटेल अनालिसिस केले आहे. थँक्स फॉर कोऑपरेशन.